सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात धक्कादायक घटना समोर आली आहे। एका शेतमांगरात शिरलेल्या तब्बल 15 फुटी अजगराने एका कुत्रीसह तिच्या 4 पिल्लांना गिळंकृत केल्याची घटना उघडकीस आली। एवढे मोठे भक्ष्य फस्त केल्यानंतर अजगराला हालचाल करता न आल्याने तो त्याच ठिकाणी होऊन राहिला। आज सकाळी शेतकरी पंकज गावस हे शेतमांगरात गेल्यानंतर त्यांना हा भला मोठा अजगर दिसला। त्यांनी तात्काळ बाहेर येत वनविभागाला माहिती दिली। त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। ग्रामस्थांच्या मदतीने अजगराला सुरक्षितरित्या पकडून त्याचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। या संपूर्ण घटनेमुळे मोर्ले परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कोणतीही कारवाई न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। आता अंदाज नाही तो मगर भाई हो काय काय चला आईलाच पिशी खाली कापून गेलो अजून निघाले बॅटरी माझ्याकडे त्यांनी काय आपल्या गेलो आ जाओ भाई आ जाओ इधर नाही म्हणता जतीन काय हो यार चपडा कर देतील लोक टेबल घालू का एक नंबर इसको मार काट दो तो पाटा नहीं है कोई ना नाल काढ दो बरं थोडा मार दो ना पुढे मोठं काय मार पाणी मोठं एवढे पाणी होतं नाही मा आईपॉड वन काम होईल खतरनाक अजून खाऊ क्या खाली हां ती खा जा ब ती घाल ती सुट्टला नाही तरी धर धरू नये ये काय घ्या मध्ये काय घ्या मध्ये काठी काढ बैल फिरवून देऊ नका त्याला नाही नाही धर तू बाहेर तू तर काढ थांबा ना बाजूला बाहेर घे त्याचा हात सोडा हात काय करू नाही पिशी काढल्या रे येऊन घाल तू ना जाऊचो छपडी नारळ भरते का काय काळजी म्हणून थोडी व्हायची चपडी तुम्ही बाहेर घ्या
बाजूला रे बाजूला आमचे गोपाळ भाई सुद्धा मित्र म्हणून या ठिकाणी सापाला पकडतायत. फोटो थांब रे बरोबर आहे ते बाहेर काढतो तो बाहेर काढतो बाहेर काढता बघ मुला फोटो काढी गोपाळ धरताना गोपाळ नाही जाणार गोपाळ तू काढा रेस्क्यू हा गाडीतली सोडू नको बाहेर येतो पुढे बघ पिशी सोडू नको मोठे लिखे गाडी तू झालं कुठल्या तुला हात लागलो काय आवाजगिरी करू नका धरू किती किलो बांधे की धरू पाणी अरे पाणी अरे सगळ्यांचे फोटो मारा ना आता हा